मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा या उद्देशानं आमदार ऋतुराज पाटील फाउंडेशन, सकाळ मीडिया आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये 2,500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या। आमदार ऋतुराज पाटील यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। शालेय जीवनात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा मिळावी यासह त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं DY पाटील सिटी मॉलमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। जवळपास 2,500हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। इको फ्रेंडली गणपतीसाठी बॉम्बे शाडू माती या प्रकारातील माती उपलब्ध करून देण्यात आली होती। तर पुठ्ठा, पाट, नॅपकिन, बाऊल, कंपास पेटी, ब्रश विद्यार्थ्यांनी सोबत आणले होते। या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक गौरव कायंगडे, अमन शेख, राजलक्ष्मी कदम, शुभम कुंभार, अक्षय जाधव, भैरू कुंभार यांनी प्रशिक्षण दिलं। मातीचा गोळा कसा तयार करायचा, त्याच्यापासून मूर्तीला आकार कसा द्यायचा, त्यासाठी कोणकोणत्या साहित्यांचा वापर करायचा याचं प्रात्यक्षिक सादर करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक अशा आकर्षक आणि मनमोहक कलाकृती साकारल्या। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचं कौतुक केलं। यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं। अनेक विद्यार्थ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत आपल्या कलाकृतीसह सेल्फी घेतली। यावेळी सकाळचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, डायस अकॅडमीच्या दिशा पाटील, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष सत्यजित पाटील, खोचगे ॲग्रो प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेडचे अरुण खोचगे, टेराकोटा जर्नीचे गौरव कोयंगडे, स्पर्धा प्रमुख महेश डाकरे, सूरज जमादार, अवधूत गायकवाड, उदय माळी, अमोल यादव, विश्वनाथ चव्हाण, अमोल सामंत, चंद्रकांत वारके, अजिंक्य पंडित यांच्यासह सकाळ माध्यम समूहाचे अधिकारी, DY पाटील सिटी मॉलचे अधिकारी, कर्मचारी, पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते।